या देशातील प्रत्येकाला राहण्यासाठी चांगलं घर मिळावं, कारण तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यासाठी त्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या योजना आणल्या. त्यामध्ये जनमन आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर मोदी आवास योजना, शबरी असे अनेक घरकुलाच्या योजना आल्या. परंतु या योजनांची अंमलबजावणी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ती प्रशासनाकडून होताना दिसत नाही. त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल की भिवंडी पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत भिवंडी तालुक्यामध्ये 7,245 लोकांना घरकुलं मंजूर झाले 2024-25 या वर्षामध्ये. परत पहिला हप्ता या सर्व लोकांना मिळाला, परंतु त्यापैकी 7,245 पैकी 2,106 लोकांना दुसरा हप्ता वितरित केला गेला. 5,136 लोकांना अजूनपर्यंत दुसरा हप्ता वितरित केला नाही. त्यामुळे अनेक लोकांची घरं अर्धवट राहिली. आपल्याला कल्पना की 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल. जर हे वेळेत त्यांना हप्ते मिळाले नाहीत, निधीचे हप्ते, तर लोकांना भर पावसात राहावं लागेल. आज लोक उघड्यावर राहत आहेत. श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा किंवा ते जे हक्कदार आहेत त्यांनी घरकुल हक्कदार यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली, परंतु इथलं प्रशासन काही लक्ष देत नाही. आतापर्यंत फक्त जे सांगितलं तुम्हाला की जवळपास 5,136 लोक अजून बाकी आहेत आणि यांचे रोज हप्ते टाकले जातात फक्त 200-300 लोकांना. तर हे कधी पूर्ण होणार? दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगेल की भिवंडी तालुक्यामध्ये 1,833 जनमन योजनेमधून घरकुलं मंजूर झाली. सुरुवातीला शासनाने सर्वे केला, त्याच्यामध्ये 1,133 घरकुलं मंजूर झाली. परंतु आमच्या श्रमजीवी संघटनेच्या असं लक्षात आलं गावपाड्यात काम करत असताना की अनेक कातकरी लोक या योजनेपासून वंचित आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही ही माहिती घेतली त्यावेळेस आम्हाला भिवंडी तालुक्यातले दुगाड ग्रामपंचायत आढळली, कुरून आढळल्या अशा अनेक ग्रामपंचायती आहेत. परंतु तिथे आम्ही आंदोलनं केली त्यावेळेस असं लक्षात आलं की एकाही कातकरी कुटुंबाला ज्याला गरज आहे, जो बेघर आहे, जो ज्याचं घर कच्चं आहे, त्याला त्याचं सर्वेमध्ये नाव घेतलं नाही, त्याला घरकुल मंजूर केलं नाही. शेवटी त्या कुरून ग्रामपंचायतीमध्ये, त्या दुगाड ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आंदोलन केलं आणि या कातकरी लोकांना तात्काळ घरकुलं द्यायची मागणी केली आणि प्रशासनाकडून जागे झालं. या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगला माणूस आहे, त्यांनी ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले की जे जे कातकरी लोक जे घरकुलापासून वंचित आहेत त्यांचा तात्काळ सर्वे करा. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, भिवंडी तालुक्यामध्ये 2,040 लोकांचा सर्वे करणं बाकी होता. 2,040 लोकांचा सर्वे झाला की घरकुल आता मंजूर झाली, परंतु अजून त्यांनाही हप्ते मिळालेले नाहीत. अजून हे लोक घरकुलांपासून वंचित आहेत. अजूनही त्यांनी पूर्णपणे सर्वे केलेला नाही. ते ग्रामपंचायत अधिकारी असतील त्यांनी पूर्ण सर्वे केलेला नाही. कारण असे सांगितलं जात आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. खरं तर महाराष्ट्र शासनाने पूर्वी जे जातीचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, विविध ज्या योजना असतील, विविध दाखले असतील, ते काढून देण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे होती. परंतु ती आता ग्रामपंचायत ग्राम विकास विभागाकडे दिलेली आहे. खरं तर एक जातीचा दाखला काढणं, जॉब कार्ड काढणं, आधार कार्ड काढून ग्रामपंचायत अधिकारी काम आहे, परंतु ते केलं नाही. त्यामुळे अनेक आजी घरकुलं वंचित आहेत. प्रमुख आमचे सांगणे आहेत की ज्यांची कुलं मंजूर त्यांना तात्काळ करावा, त्यांना मंजूर स्वतः बांधायला जावी, ती घरायला जावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2024 परिपत्र काढलं, शासन निर्णय काढला की 100 गुंठे जागा त्या वस्तीला कशी लोकांना घरं बांधायला गावठाण मंजूर करा. तेही अजूनही केलेलं नाही किंवा प्रशासनाकडे पाठवलं नाही. लोक घरकुल बांधणार कुठे? म्हणजे त्याची अंमलबजावणी करावी, गावठाणाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. आणि जे घरकुल ज्यांना मिळायला पाहिजेत, ज्यांचे आधार कार्ड आहेत, ते सप्तसूत्री महाराष्ट्र शासनाने ग्रामविकासाकडे दिलेले, तो त्यांनी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पुढे चालू ठेवतो. जर मागणी पूर्ण झाली